आणि जे तुम्ही 3 ट्रेड लॉस करणार आहेत त्या 3 ट्रेडमध्ये तुम्हाला 3 रुपयाचा लॉस होत आहे. हॅलो गाईस, तर खूप साऱ्या ट्रेडर्सचा मार्केटमध्ये नवीन आल्यानंतर एक डाऊट नक्कीच असतो की दादा रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय असतं. आता मी ते रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला चांगल्यापैकी समजवेलच, पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे की तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग. ही प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग म्हणजे तुम्ही जर 10 ट्रेड घेतात तर 10 ट्रेडमधून किती ट्रेड जिंकतात. 10% म्हणजे 1 ट्रेड जिंकतात, 50% 5 ट्रेड जिंकतात आणि 100% म्हणजे 10 ट्रेड जिंकतात. ही तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग झाली. आता मी समजवतो रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय. रिस्क रिवॉर्ड म्हणजे जर तुम्ही 1 रुपयाचा रिस्क घेताय मार्केटमध्ये तर त्याच्याबद्दल किती रुपये एक्सपेक्ट करताय की तुम्हाला प्रॉफिट होईल. म्हणजेच जर तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:1 आहे, याचा अर्थ असा की तुम्ही 1 रुपयाच्या रिस्कवर मार्केटमधून 1 रुपयाचं प्रॉफिट एक्सपेक्ट करतायत. जर तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:5 असेल तर ह्याचा अर्थ असा की तुम्ही 1 रुपयाच्या रिस्कवर 5 रुपये मार्केटकडून एक्सपेक्ट करतात की मार्केट तुम्हाला 5 रुपये देईल. हे झालं तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो. पण एवढ्यातच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल का, तर नाही. इथे दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट ठरते जी मी तुम्हाला आता सांगितली, ती म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग. आता प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग मी तुम्हाला एक्सप्लेन केला, त्याचा इम्पॉर्टन्स काय ते आता सांगतो. समजा आता तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग 50% आहे आणि तुम्ही ट्रेड घेता 1:1च्या रिस्क रिवॉर्डसोबत. तर आता जर तुम्ही 10 ट्रेड घेतल्या तर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे 1:1चा. म्हणजे तुम्ही 5 ट्रेड प्रॉफिटमध्ये राहाल आणि 5 ट्रेड लॉसमध्ये राहाल. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्ही जे आहे नेट 0वर क्लोज कराल. न प्रॉफिट होईल तुम्हाला 10 ट्रेड नंतर, नाही लॉसमध्ये तुम्ही राहणार आहे. तर तुमचं आता प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग जे आहे ती जर आपण शिफ्ट केली 90%वर, ठीक आहे, किंवा कन्सिडर करूयात आता 100%वरच. हे मार्केटमध्ये पॉसिबल नाही. खूप रेअर असतं, पॉसिबल असं नाही, असं काहीच नाही. खूप रेअर असतं की 100% तुम्हाला विन रेट भेटेल. आपण कन्सिडर करतोय जर आता तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग जी आहे ती 100% आहे आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1च आहे. तर आता काय होतं आहे की जे तुम्ही 10 ट्रेड घेतात त्या 10ही ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट होत आहे आणि तुम्हाला आता नेट प्रॉफिट होतं 10 रुपयाचा. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे लॉस नाही होते. आता कन्सिडर करूयात तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सेंटेज 90% आहेत आणि तुमचा अगेन रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे 1:1च आहे. याचा अर्थ असा की आता जे तुम्ही 10 ट्रेड घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 9 ट्रेडमध्ये प्रॉफिट होणार आहे, जिथून तुम्ही 9 रुपये कमवाल आणि 1 ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस होईल. त्या 1 ट्रेडमध्ये तुम्हाला 1 रुपयाचा लॉस होईल. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्ही 9 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये राहाल 10 ट्रेडमधून. आता थोडीशी गोष्ट स्विच करूयात आणि आता आपण रिस्क रिवॉर्ड रेशो थोडं वाढवूयात 1:5चा. कन्सिडर करूयात आता तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:5चा आहे. ठीक आहे. आणि आता तुम्ही 10 ट्रेड घेतायत, त्या 10 ट्रेड नंतर तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग अगेन 50%च आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. तर 50% प्रोबॅबिलिटी सोबत जे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड 1:5चा आहे त्याच्यासोबत असं होईल की जे तुम्ही 5 ट्रेड घेतायत ज्याच्यात तुम्हाला प्रॉफिट होतं आहे तिथे तुम्ही 5-5 रुपये अर्न करतायत. ठीक आहे. 1:5 रिस्क रिवॉर्ड सोबत. आता तुम्हाला 5 ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल 25 रुपयाचा. ठीक आहे. आणि जे तुम्ही 5 ट्रेड लॉस करणार आहेत त्या लॉस झालेल्या ट्रेडमध्ये तुम्हाला मॅक्सिमम 5 रुपयाचा लॉस होणार आहे. तर ओव्हरऑल 25 - 5 असा तुम्ही 20 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये राहाल जर तुमचा 1:5चा रिस्क रिवॉर्ड आहे आणि 50%च प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग आहे. जर हीच प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग तुमची वाढली म्हणजे 90% झाली किंवा 70% झाली, कन्सिडर करूयात. 1:5चा आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. तर 7 ट्रेड तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार आहेत आणि 7 ट्रेडमध्ये तुम्हाला 5-5 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. 7-5 35 रुपयाचा असं तुम्हाला प्रॉफिट होतं आहे. आणि जे तुम्ही 3 ट्रेड लॉस करणार आहेत त्या 3 ट्रेडमध्ये तुम्हाला 3 रुपयाचा लॉस होतं आहे. तर असं तुम्ही 35 - 3 म्हणजे 32 रुपयाचा प्रॉफिटमध्ये राहाल. ठीक आहे. आता आपण 1-1 रुपयाच कन्सिडर करतोय तरी आपल्याला 32 आणि 3मध्ये खूप चांगला फरक दिसून येत आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सेंटेज थोडा आपण कमी करूयात, 10%वर आणूयात. ठीक आहे. आणि 1:5चा तुमचा रिस्क रिवॉर्ड आहे. आता तुम्ही एकच ट्रेड जिंकणार आहेत दर 10 ट्रेडमधून. ठीक आहे. तर मग तुम्हाला काय होईल, 1:5 सोबत एका ट्रेडमध्ये जे तुम्ही जिंकले त्याच्यात तुम्हाला 5 रुपयाचं प्रॉफिट होईल आणि जे 9 ट्रेड तुम्ही हारले त्याच्यामध्ये 9 रुपयाचा लॉस होईल. आता 9 रुपयाचा लॉस प्लस 5 रुपयाचा प्रॉफिट, असं तुम्ही नेट लॉस 4 रुपयामध्ये राहाल. पण तुम्ही इथं हे बघू शकता की प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सेंट भले कमी झाला पण एक रिस्क रिवॉर्ड रेशो वाढल्यामुळे
9 ट्रेड घेऊनही आपण फक्त 9 रुपयाचा लॉस करतोय आणि एक ट्रेड घेऊन आपण डायरेक्टली 5 रुपयाचा प्रॉफिट करतोय. हे असतं रिस्क रिवॉर्ड रेशो आणि प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सेंटेज, जे मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही उतरतायत, नवीन आहात, तर हे गोष्टी नक्की पहा. अजून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी पुन्हा ट्राय करेल.